ही टाकी आपल्याला खरेदी केल्यात याच्यात 100 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दशपर्णी अर्क तयार करायचा आहे। आता दशपर्णी अर्क मी तुम्हाला सांगितलं की दशपर्णी अर्क म्हणजे दश म्हणजे 10 आणि अर्क म्हणजे काय, त्यापासून जो आपण रस निघणार आहे तो रस म्हणजे अर्क, बरोबर, म्हणजे त्याला म्हणतात दशपर्णी अर्क। आता दशपर्णी अर्क म्हणजे याच्यापासून सर्व प्रकारच्या किडींना किंवा बुरशींना एक प्रकारचा प्रतिबंध बसतो, आळा बसतो आणि त्याच्यात नायट्रोजन म्हणजे त्याच्यात 10 प्रकारचे पाला असल्याने 5 पाला हे नायट्रोजनचे आहेत आणि 5 हे कीडनाशकचे आहेत। तर अशा प्रकारचा आपल्याला दशपर्णी अर्क तयार करायचा आहे। तर याच्यामध्ये आपण जे 10 पाला निवडलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी सुरुवात तुम्हाला ओळख करून देतो। तर हे करंजचा पाला, तर हा घ्यायचा आपल्याला 2 किलो, बरोबर। हे सर्वांना आपल्या परिसरामध्ये आपल्या शेताच्या बांधावर रस्त्याने जाताना आपल्याला कुठेतरी हे दिसतच, बरोबर, किंवा बरेचशा वेळा हे आपल्याला आपल्या घरा शेजारी सुद्धा बऱ्याच वेळा पावसामुळे ऑटोमॅटिक उगलेले दिसतात। अशा प्रकारचा करंजचा पाला घ्यायचा आपल्याला 2 किलो। हा कडुनिंबाचा पाला आहे, हा फक्त तुम्हाला 5 किलो घ्यायचा आहे, बाकी सर्व 2-2 किलो घ्यायचे आहेत, बरोबर। हा निंबाचा पाला घ्यायचा आहे 5 किलो। सीताफळाचा पाला आहे, सहज उपलब्ध होतं, हा 2 किलो घ्यायचा आहे। एरंड हे पण विषारी वनस्पतीमध्ये मोडतं, याचा पाला घ्यायचा आपल्याला 2 किलो। हे झेंडू आहे, हे नायट्रोजन युक्त आहे, याचा पण आपला पाला 2 किलो। हे तुम्हाला फक्त प्रायोगिक तुम्हाला वाटत असेल हे 50 ग्रॅम दाखवत आहे साहेब, 50 ग्रॅमनी पण हे आपल्याला 2 किलो घ्यायचं आहे, फक्त आपला ओळख म्हणून तुम्हाला हे सॅम्पल म्हणून ठेवलेलं आहे या ठिकाणी। पपई सुद्धा एक जाळ कीटकनाशक म्हणून आपण त्याचा उपयोग होतो। ज्या काही लोकांच्या शरीरातले प्लेट्स कमी झालेले असतात त्यासाठी सुद्धा पाल्याचा रस आपल्याला पाजला जातो, म्हणजे उत्तम कीटनाशक म्हणून याचा उपयोग होतो। हे पण आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे। कनेर, याच्यात कनेरमध्ये 2 प्रकार येतात, एक गुलाबी कलरचं येतं आणि एक पिवळ्या कलरचं येतं। तर आपल्याला गुलाबी कलरचं घ्यायचं आहे, त्याच्यात जास्त कीटनाशकाचं प्रमाण आहे। ही रुचकिन मारुतीला आपण याचे पानं चढवतो, हे पण आपल्याला 2 किलो घ्यायचं आहे। गुळवेल, याचा वापर आपण पोळीमध्ये भरपूर प्रमाणात याचा अर्क आपण रस काढून याचं किंवा पाणी करून याचं पेलं, याच्यात सुद्धा नायट्रोजनची गुणवैशिष्ट्य आहेत। हे पण आपल्याला 2 किलो वजन करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर देशी गाईचं शेण, तर हे देशी गाईचं वापरायचं आहे। ज्या गाईला खांदा आहे ती आपली देशी गाय आहे, तिला खांदा नाही, हॉल्स्टीन फ्रिजियन झालं, जर्सी झालं, गीर नावाची जी गाय आहे आपली तिचं आपल्याला 2 किलो आपल्याला शेण घ्यायचं आहे। आणि हे आपण किती पाणी घेतलं आहे कोणाच्या लक्षात, पाणी किती घेतलं होतं पण 100 लिटर पाणी, बरोबर, आता लक्षात आहे तुमच्या। तर याचं आपण तुम्हाला लिटरेचर पण दिलेले आहेत, वाटप केलेले आहेत, पण हे तुम्हाला तोंडी सांगितलं कारण कसं आहे वाचण्यापेक्षा आपल्या तोंडी लवकर चांगलं लक्षात राहतं आणि डोळ्याने पाहिलं तर अजून जास्त काळ दीर्घकाळपर्यंत ते टिकून राहतं आपल्या मेमरीवर। त्यासाठी आपण तुम्हाला लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। तर याच्यामध्ये 100 लिटर पाणी घेतलं, सर्व प्रकारचा पाला जो आहे हा याला चिरून घ्यायचा आहे किंवा त्याला ठेसून घ्यायचा, आपल्याकडे मोगरी असते त्याच्याने चिरून घेतला, 2-2 किलो वजन करून आपण ते पाला पिशवीमध्ये आपल्याकडे वजन काटा आहेत कापसाचे, त्या 2-2 किलो वजन करून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर त्याला चिरून घ्यायचा आहे, तो पाला जो आहे तो चिरून घ्यायचा, कारण त्याच्यानं चिरल्यानंतर त्यातला अर्क आहे ना हा लवकर त्याच्यात पाण्यामध्ये मिक्स होईल। अशा प्रकारचा 10 पाला टाकल्यानंतर आपल्याला 2 किलो शेण घ्यायचं आहे, 5 लिटर देशी गाईचं मूत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि हे आपल्याला घेतल्यानंतर हे आपल्याला घड्याच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याच्या काट्याच्या उलट दिशेने असे 5-5 मिनिटं आपल्याला हलवायचं आहे, दिवसातून 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी। अशा प्रकारे आपल्याला हे 7 दिवसपर्यंत ठेवायचं आहे। 7 दिवसानंतर याचं वस्त्रगाळा करून आपल्याला 100 मिली द्रावण 15 लिटर पंपासाठी आपल्याला त्याची फवारणी करायची आहे। तर आता हे 7 दिवसात तुम्ही तयार केलं की याला तयार केल्यानंतर आपल्याला याच्यावर गोनपाट झाकायचं आहे, ओलं गोनपाट वगैरे असेल, कारण याच्यात काही कीड वगैरे आपलं झाडाखाली ठेवलं असतं, पत्राच्या शेडखाली असतं, त्यात काही उन्हाळे किडे वगैरे असतात, ते वासामुळे आकर्षित होतात, ते आतमध्ये जातात आणि आपल्याला जे द्रावण असतं तिचं क्वालिटीच बिघडून जाते, मग करायला जातो काही होऊन जातं काही, असं वेगळंच काहीतरी होतं किंवा बऱ्याच वेळा त्याची ना दुर्गंधी असं पसरते आसपासच्या परिसरामध्ये।
तर त्याच्यामुळे त्याला झाकून ठेवलेलं एकदम फायदेशीर राहील. तर झाकल्यानंतर आपल्याला दिवसातून आपल्याला 2 वेळा ते ढवळायचं आहे, बरोबर. एका बांबू वगैरे घ्यायचा, टोकर घ्यायचा, चांगला जाड काळी नाही घ्यायची कारण ते काळी मुडून जाईल त्याच्यामध्ये. तर चांगला जाड बांबू वगैरे घ्यायचे आणि त्याच्याने घड्याच्या काटाच्या दिशेने 5 मिनिटं आणि घड्याच्या काटाच्या उलट दिशेने 5 मिनिटं अशा दिवसातून आपल्याला 2दा हे पाणी आपल्याला ढवळायचं आहे. 7 दिवसानंतर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आपण गोणपाट टाकलेलं आहे, ओलं गोणपाट टाकल्यानंतर 7 दिवसानंतर आपल्याला त्याचं वस्त्रगाळ करायचं आहे. वस्त्रगाळ केल्यानंतर ते पाणी आपल्याला 100 मिली प्रति पंप 15 लिटर पाणी घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची. त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या किडी ज्या असतील आपल्या, म्हणजे रस शोषक किडी असो, पाने खाणारे असो, फळ पोखणारी अळी असो, किंवा तुमचं पाणी गुंडाळणारी अळी असो, किंवा सर्व प्रकारच्या अळीसाठी हे उत्तम असं कीटनाशक म्हणून आपल्याकडे फुकटामध्ये तयार होतं. तर याची क्षमता एवढी भारी आहे की तुमचं ट्रेसर जे जितकं पैसे तुम्ही आता 1500 रुपये लिटर घेतात, 2000 रुपये लिटर घेतात, तर हे तेवढं आपल्या फ्रीमध्ये बनतंय. तर अशा प्रकारचं 100 लिटर द्रावण आपलं हे तुम्हाला एका हंगामासाठी बनेल. त्याच्यानंतर